ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. प्रथम वंदितो श्री गणराया, गौरी सुतारे तुला मोरया. यावे तूची विघ्नहराया, आणिक पुरवी मम इच्छा. द्वितीय नमन सरस्वतीस, माते प्रगटो निदे दर्शनास. ह्या अधिक मास महात्म्यास, आशीर्वाद तुझा असो. तृतीय वंदन श्री गुरुनाथा, चरणी तुमच्या विनम्र माथा. वरप्रसाद तो द्यावा आता, काव्य पूर्णत्वा नेऊनी. आता वंदितो भाविक भक्ता, ऋषी मुनी साधू जन ज्ञाता. संत सज्जन ईश्वर भक्ता, साष्टांग भावे आदरे. निमिषारण्ये ऋषीजन, पुसती सूता लागून. सांगावे अधिक महात्म्य वर्णन, आतुर झालो श्रवणासी. सूत म्हणे श्री महाविष्णूसी, लक्ष्मीने जे पुसले त्यासी. निवेदन करतो ते तुम्हासी, श्रद्धा भावे श्रवण करा. अधिक मास म्हणती कशाला, तो केव्हा निर्माण झाला. काय महत्व त्या मासाला, तेही आता ऐकावे. सूर्य चंद्र काल गणनेत, 11 दिवसांचा फरक. त्यात म्हणून 3 वर्षात एक मास वाढतो. त्या वाढत्या मासास अधिक मास म्हणती त्यास. धोंडा महिना ऐसाही यास लोक संबोधितात. या अधिक महिन्याला नाव रूप ना दैवत त्याला. हा निषिद्ध शुभ कार्याला, अशुभ अन अपवित्र. त्यास मलमास ऐसे म्हणती, झिडकारोनी दूर लोटती. तो निषिद्ध मंगल कार्यासी, अश्रू ढाळी दुःखाने. म्हणे आता काय करावे, कोण्या देवा शरण जावे. कैसे महत्व प्राप्त व्हावे, काय अपराध मी केला. विचार आला त्याचे मनी, जावे आता वैकुंठ भुवनी. श्री विष्णूचे चरण धरुनी, मागू काही उपाय. ऐकून त्याची करुण कहाणी, दया उपजली श्री विष्णुमनी. म्हणे जाऊन भेटू श्री कृष्णा लागुनी, सत्वर आता गोलोकी. मलमासास सवे घेऊन, गोलोकी आले नारायण. श्री कृष्ण भेट दिली घडवून, चरणवंदी मलमास. धरुनी श्री कृष्ण चरण, सर्व दुःख त्याते कथून. उभा राहिला हात जोडून, कृपा करावी जगदीशा. तयासी धीर देऊन, काय म्हणती मधुसूदन. तुझे भाग्य आजपासून उदयासी आले रे. विश्वातील उत्तम गुण, असती माझे ठाई जाण. म्हणून मज पुरुषोत्तम नावाने, जगी सर्व जाणती. ते नाव आजपासूनी, मी देतो तुझ लागोनी. तुझही पुरुषोत्तम मास म्हणूनी, संबोधतील जनसारे. 12 महिन्याहुनी श्रेष्ठ, तुझे महत्व ठरेल वरिष्ठ. जगी मान्यता मिळे सर्वत्र, अधिक मास पुण्याचा. तुझा होईल सर्वत्र स्वीकार, अधिक पुण्य लाभे थोर. ह्या मासी करता आचार, पुण्य संचय गोष्टींचा. इतुके सांगून कृष्ण मुरारी, वरद हस्त तो मस्तकावरी. ठेवता संतोष पावे अंतरी, मलमास तो भाग्याने. श्री कृष्ण आणि विष्णू ह्यांनी अंगीकारले त्याला गोनी. पुरुषोत्तम मास तेव्हापासोनी, पवित्र झाला सर्वात. जैसा पवित्र चातुर्मास, तैसाची तो पुरुषोत्तम मास. आचरता व्रत वैकल्यास, अधिकस्य अधिकं फलम. तीर्थक्षेत्री स्नान दर्शन, जप तप करावे ध्यान. अन्न वस्त्र देऊनी दान, पुण्य संचय करावा. उपास उपासना आणि दान, जे जे पदार्थ सेवू आपण. ते करावेत श्री कृष्णार्पण, शुद्ध भक्ती भावाने. पूर्वी हे व्रत कोणी केले, कोणा कैसे पुण्य लाभले. सांगतो तुम्हा ऐकावे भले, श्रोते ध्यान देऊनी. पांडव असता वनवासात, श्रीकृष्णाचा ते धावा करत. म्हणती माधवा धावे त्वरित, भक्त तुझे संकटी. अच्युता केशवा माधवा, आम्ही करतो तुझा धावा. तरी वनवास का नशिबी यावा, चुकले आमुचे. तूच आमुचा माता पिता, तूच आमुचा रक्षण करता. सांगे फिरोनी वैभव सुखाता, कैसे प्राप्त होईल. तेव्हा बोलले भगवंत, तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत. अधिक मासाचे फळ पदरात, पडेल तुमचे उत्तमते. व्रत आचरता अधिक मासाचे, घरी वास्तव्य घडे लक्ष्मीचे. फिरोन येतील दिवस सुखाचे, गत साम्राज्य लाभेल. येता अधिक मास जाण, कसे करावे आचरण. कोणती पूजा कोणते पठण, दानधर्मेही कोणती. सांगती कृष्ण भगवान,
येता तो पुरुषोत्तम मास छान, स्नान देव दर्शन नामस्मरण सकलांनी करावे. प्रापंचिकांनी गोमातेचे, पूजन करावे गायीचे. गोग्रास देऊनी सुख सौख्याचे, पदरी पुण्य बांधावे. एक वेळ करावे भोजन, पूजा पाठ आणि भजन. भूमीवरी करावे शयन, व्रतस्थपणे वर्तावे. पुरुषोत्तम मासाचे महाव्रत, आचरिता प्रसन्न लक्ष्मी होत. सुख शांती वैभव घरात, नांदतेल ते अखंडित. श्रद्धायुक्त अंतःकरणाने, आचरा व्रत भक्तिभावाने. अवमान न करावे उद्धटपणे, कोणीही त्या व्रताचा. गतजन्मी द्रौपदीकडून ह्या व्रताचा झाला अवमान, म्हणून ती सुखा लागून लाचावली ह्या जन्मी. ती तिची गत जन्मकथा सांगतो ती ऐका आता. ती एक मुनिकन्या असता, नाव होते मेधावती. बालपणीच मातृसुखाला, मुकली ती मुनिबाला. पित्याने वाढविली तिला, पुढे तोही निवर्तला. जेव्हा तुटले सर्व आधार, तेव्हा आठवला गौरीशंकर. शिवोपासना अति कठोर करीत असता मेधावती. दुर्वास ऋषी आले आश्रमात, पाहती बाला ती ध्यानस्थ. ओम नमः शिवाय हा मंत्र घुमत होता सर्वत्र. दुर्वास म्हणती मेधावती बाळे, हे तप तू कागे आचरले. दुःख निवारणार्थ चांगले आहे व्रत पुरुषोत्तम. तू आचरी पुरुषोत्तम व्रत, तेच होईल तुला फलित. दुःख शोक आणि मुक्त होशील गे बालके तू. ऋषिकन्ये ते नाही पटले, 5 वेळा ऐसे घडले. एका शिवा वाचून अन्य भले, नाही पूजणार मी कोणा. क्रोध तो दुर्वासा आला, शाप दिला मेधावतीला. तू अपमानिले पुरुषोत्तमाला, ह्याचे फल विपरीत. मेधावती ती झाली दुःखित, आणिक कठोर तप करीत. कैलासपती ते झाले प्रकट, म्हणती बाळे वर माग. ती म्हणे हे पार्वती रमणा, मजपती सद्धर्मी शूर देखणा. बलशाली वीर देई पंचानना, हेच मागणे दातारा. शिव म्हणती बाळे पंचगुणी, एक पुरुष मी आणू कोठुनी. परी एक एक गुणयुक्त रत्नमणी, लाभतील पती 5. ती ऐकोनी वरदवाणी, मेधा म्हणे ती विपरीत रहाणी. 5 पती एकच पत्नी बघुनी, हासतील रे जनसारे. शिव म्हणती हे तुझे प्राक्तन, तू ठोकरलेस दुर्वास वचन. अवमानिले तू पुरुषोत्तमा लागून, म्हणून आहे ही शिक्षा. मात्र देतो एक अभिवचन, पुढील जन्मी तू द्रौपदी होऊन. वनी आचरोनी ते व्रत महान, मिळवी वैभव माघारी. खरी झाली ती शिववाणी, मेधा पुढे द्रौपदी होऊनी. झाली 5 पांडवांची राणी, परी फिरली राणीवनी. पुढे धावले कृष्ण भगवान, करावया भक्त संरक्षण. पूर्व इतिहास केला निवेदन, कथिले पुरुषोत्तम व्रत. ते व्रत आचरता पांडवांना, मिळाले राज्यगत वैभव पुन्हा. म्हणून सांगतो भक्तगणा, ह्या व्रता आचरा आदरे. कळत अथवा नकळत करू जाता हे उत्तम व्रत. त्याचे फळ पडे पदरात, तेची आता श्रवण करा. सुदेक नामक एक ब्राह्मण, धर्मपत्नी त्याची गौतमी जाण. दोघे पूजिती सदा नारायण, अनन्य श्रद्धा भावाने. श्री विष्णूंचा नाम जप, जाळी तसे हजारो पाप. निवारी भव सागराचा ताप, संरक्षिते निज भक्ता. ह्या श्री विष्णू उपासनेने, ध्रुव प्रल्हाद अंबरीशाने. जिंकिला श्री हरी प्रेमाने, भाव भुकेला भगवंत. ईश्वर भक्ती करिता जाण, लाभतसे ते पुण्य महान. मनोरथेही होता पूर्ण, ईश कृपा लाभता. पुत्रप्राप्तीची धरुनी कामना, सुदेव ब्राह्मण करी विष्णू आराधना. देव प्रसन्न होता तयांना, पुत्र लाभला शुकदेव. पुत्रात गुंतीत असता मन, पुढे विपरीत आले घडून. पुत्र मृत्यू पावता जाण, अपार दुःख ते झाले. गौतमी आणि सुदेव करू लागली शोक सदैव. ऐकून ईश्वरी ठेवती भाव, अन्नत्याग करिता ती. करीत असता उपोषण, पर्जन्य कोसळे गगनातून. तरी न मोडले नामस्मरण, तो होता अधिक मास. नकळत त्या पुरुषोत्तम मासी, घडले नामस्मरण त्यासी. पर्जन्य वृष्टीवरी स्नानासी, पुण्य संचय जाहला. मृतपुत्र तो उठला फिरोनी, आनंदली ती पती पत्नी. नम्र नारायणाचे चरणी, होऊनी सुखे राहिली. पुढील जन्मी राजा राणी, दोघे जन्म पावले भुवनी. राज्य सुख वैभव भोगुनी, जाते झाले विष्णू लोका. ऐसे हे पुण्य पावन व्रत, आचरता पुण्य ये पदरात. म्हणून ते आचरा नित्य, त्रयवर्षांनी एकदा. श्री लक्ष्मी पुसे नारायणासी, दीपदान महत्व अधिक मासी. काय लाभते ते सांगा मजसी, कृपावंत होऊनिया.
तेव्हा सांगती श्री भगवान दीपदानाचे पुण्य महान. अधिक मासी ते करता जाण जीवा सौख्य लाभते. अधिक मासी नित्य पुजावा देवद्वारी दीप लावावा. दिवा साजूक तुपाचा असावा ज्ञान प्रतीक ते जाण. दीप द्यावा ब्राह्मणा दान ताम्रकांस्य अथवा रौप्य छान. तेणे पदरी पुण्य महान प्राप्त होते ह्या मासी. त्याची एक सांगतो गोष्ट श्रोते ऐका देऊन चित्त. मणिग्रव आपल्या पत्नीसह राहत होता वनात. लोभी स्वार्थी उद्धट तापट मणिग्रव होता विषय लंपट. स्वकीयांनी संबंध तोडत दूर लोटले तयासी. पत्नी तयाची सुशील शांत श्रद्धे आचरी सेवा व्रत. नित्य अंतरी प्रभू आठवीत करीत होती पती सेवा. भाग्य तयाचे उदया आले घरा उग्रदेव मुनी आले. प्रसन्न होऊन त्यांनी कथिले महात्म्य पुरुषोत्तम मासाचे. प्राप्त होण्या सुख शांती वैभव आणि कती सद्गती. दीपदान करोनी गाठी पुण्य ठेवा बांधून घ्या. दिवा लावता देवापाशी दुःख दारिद्र्य संकटनाशी. लाभती सुख सौख्याच्या राशी संसारिकासी संसारी. पुढे येता पुरुषोत्तम मास मणिग्रीव पती पत्नी खास. आचरिती त्या व्रत वैकल्यास श्रद्धामनी ठेवूनिया. फलश्रद्धेचे पदरी आले पुढे दोघे राजा राणी झाले. अपार सुख सौख्य भोगले कृपा होता श्रीहरीची. आणिक एक कथा छान कर्दम नावाचा कुणी ब्राह्मण होता स्वार्थी लोभी कृपण. मृत्यू पावे कालांतरे तो वानर जन्मा गेला. त्या जन्मी तो तया घडला पुरुषोत्तम मासी उपवास भला आणि स्नान विहिरीचे. वानर जन्मी त्याने भजला अंतरी तो श्रीहरी भला. अगणित पुण्य मिळाले त्याला जन्म मरण ते चुकले. ऐसा हा अधिक मास महान येथे पूजा जपतप ध्यान. अन्न वस्त्र आणि दीपदान देता संतोषे भगवान. सबंध महिन्याचे व्रताचरण जरीन प्राणिया येई घडून. तरी फक्त 2 एकादशा करून पुण्यपदरी जोडावे. येथवरी तुम्हासी कथिले ये मायसी कैसे वर्तावे भले. आता काय न करावे ते चांगले ध्यान देऊनी ऐका हो. ह्या पुरुषोत्तम मासात बोलू नये खोटे शास्त्र. करू नये दुष्कर्म आणि शब्दघात. दुखवू नये कोणासही. परान्न ते सेवू नये. परनिंदा करू नये. परपीडा करू नये. अधर्मेन आचरावे ते. जपतप ध्यान स्मरण जे जे जमेल ते करा भक्तीने. देवदेवता तीर्थक्षेत्र दर्शन घेऊनी पुण्य जोडावे. आणिक एक आहे प्रघात जामात पुजावा या महिन्यात. त्याच हेतू घ्या हो लक्षात. गूढार्थ जाणा आदरे. कन्या आपण जयास देतो तयास नारायणच मानतो. म्हणून लक्ष्मी नारायण म्हणतो आपण नवदाम्पत्या. विवाहाआधी श्रीमंत पूजन तोची महाविष्णू जाण. आदरे करावे त्याचे पूजन परिपाठ हा असे जुना. तोच जामात मानुनी श्रीहरी. पूजावा प्रेमे अति संसारी. अनारसे द्यावेत ताट भरी तेहती सते जामाता. जामात ब्राह्मण साधू संत अन्न वस्त्रे देऊनी श्रेष्ठ. पूजावेत आदरे प्रपंचात सुख सौख्या कारणे. महाविष्णूंनी श्री लक्ष्मीसी जी व्रत सांगता सांगितली खासी. मीच सांगतो आता तुम्हासी सावध चित्ते घ्या ध्यानात. व्रताचे करण्यास उद्यापन पहाटे उठोनी करा मंगल स्नान. चौरंग पाट मांडुनी छान धान्य राशी मांडाव्या. कलश मांडुनी त्यावरती श्री विष्णू भगवंताची मूर्ती. किंवा गोपाल कृष्णाची गोमटी स्थापुनिया पूजावी. आधी मंगल आवाहन मग सच्चैल मंगल स्नान. घालून वस्त्र अलंकार भूषण भगवंत तो पूजावा. धूपदीप नैवेद्य बरवा समर्पावा तोची माधवा. हरिभक्तीच्या गुणगौरवा गावे सानंदे सप्रेमे. यथाशक्ती देव ब्राह्मणा भोजन द्यावे द्यावी दक्षिणा. वस्त्रपात्र दीप नाना दाने द्यावीत सकलांसी. 33 अनारसे 32 खारीक सुपारी फळे उल्हासे. भरोन द्यावीत 30 हर्षे ईश्वरार्पण मस्तू म्हणोनिया. हळदी कुंकू सौभाग्यालंकार सुवासिनींना द्यावेत सुंदर. भजन पूजन देवासमोर अति आदरे करावीत. श्री पुरुषोत्तम मास ग्रंथ श्रेष्ठ वाचावा आदरे ह्या महिन्यात. 31 अध्याय 1 वाचित ग्रंथ वाचन पुरे करा. हे न घडे जरी कोणास तेणे ठेवूनी दृढ विश्वास. हे पुरुषोत्तम महात्म्य खास प्रतिदिनी ते वाचावे. तेणे संतती सौभाग्य प्राप्त बरकत लाभते धंद्यात. लक्ष्मी वास करील घरात नारायणाचे संगतीने. हे व्रत आचरावे श्रद्धेनी स्त्रिया आणि पुरुषांनी. भाव मात्र ठेवावा मनी दृढ हरिचरणाचा. सद्भावे पूजिता श्रीहरी पुत्रपौत्र नांदतील घरी. सुख शांती सौभाग्यदारी येईल पुण्या मागुते. कुमारिकेला लाभे उत्तमपती. विद्यार्थ्यांना विद्या गोमटी. मोक्षार्थी यास मोक्ष शेवटी. प्राप्त होईल हरिकृपे
नारायणांनी नारदांना, श्रीकृष्णांनी जे पांडवांना, सूतांनी जे ऋषीमुनींना अति आदरे सांगितले, तेची तुम्हा कारणे मीया सांगितले स्तोत्रा माझिया. अल्पसेवा गोड करून घ्या, अरुण प्रार्थना ही करी. इति श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम श्री नारायणाय नमः. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम नमो नमो जगदीश्वरा. ओम शांती शांती शांती.